शेवंता चालता चालता शेवटी मावशीच्या गावात बुरंबेवाडीत पोहोचली. थकलेल्या पावलांचा प्रवास संपला होता. तिच्या मनात मात्र अजूनही अस्वस्थतेच्या लाटा धडकत होत्या. ती जाणून होती इथून पुढचाच खरा संघर्ष सुरू व्हायचा आहे. गावाच्या काठाशी उभी राहिली तेव्हा तिला सर्वप्रथम डोळ्यात भरलं ते बुरंबेवाडीचं निर्मळ निरागस रूप. डोंगराच्या हिरव्या कंच कुशीत विसावलेलं हे लहानसं गाव जणू निसर्गाच्या ओल्या कापडात गुंडाळलेलं सोन्याचं नाणं. सभोवताली रांजण गवत, करवंदाच्या झुडपात दडलेले पिकलेले लालसर मोती आणि आंब्याच्या फांद्यावर लटकलेले डहाळीभर गोड पन्हाळे, सगळं काही आल्हाददायक सुगंधानं भरून टाकलेलं. पूर्वेकडील टेकड्याच्या पायथ्याशी रुळून वाहणारा छोटासा ओढा, त्याच्या काठावर पांढऱ्या गुलाबी फुलांनी नटलेली कळंबाची झाडं आणि पाण्यावर तरंगणाऱ्या सूर्यकिरणांच्या चमचमत्या लहरी जणू गावाच्या चेहऱ्यावरचं सोनसळी हास्य. दुरून मंद घंटानाद पक्ष्यांच्या गोड किलबिलाटात मिसळून येत होता. गावात पाऊल टाकताच मातीचा गंध तिच्या श्वासात सामावला. इथलं प्रत्येक घर जणू निसर्गाचंच एक छोटं मंदिर. तुळशी वृंदावनाजवळ लावलेल्या चाफ्याच्या आणि मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं. विहिरीच्या तोंडाशी मडक्यांचा ढीग, कुणीतरी सकाळीच भरून ठेवलेलं गार पाणी आणि अंगणात धान्य पाखडणाऱ्या बायांची गाणी, सगळं काही एक अनामिक ऊब देणारं. शेवंताचं मन मात्र या सुंदरतेतही पूर्णपणे विरघळून गेलं नाही. मावशीच्या घराचा उंबरठा दिसताच तिच्या हृदयात आशा आणि भीती दोन्ही लहरींनी उसळी मारली. एकीकडे या गावातल्या सुरक्षित छायेखाली विसावण्याची आस, तर दुसरीकडे पुन्हा नात्यांच्या आणि परिस्थितीच्या नव्या रणभूमीत पाऊल ठेवायची भीती. तिने खोल श्वास घेतला आणि मावशीच्या घराचा उंबरठा ओलांडला. जणू एका नव्या अध्यायाची सुरुवात होत होती. उंबरठा ओलांडताच मातीचा थंडगार स्पर्श तिच्या पावलात शिरला. घरात मंद कापडी दिव्याच्या प्रकाशात सगळं काही सोनसळी भासत होतं. भिंतीवर टांगलेली जुनी देव्हाऱ्याची चौकट, कोपऱ्यात ठेवलेली चंद्रभागेच्या वाळूची पितळी कळशी आणि छपरावरून अलगद खाली झेपावणारा पानगळलेल्या वेलींचा सुगंध, सगळं काही एखाद्या जुन्या जिव्हाळ्याच्या आठवणीसारखं. मावशी धुरकट स्वयंपाकघरातनं बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थकव्याच्या सुरकुत्या होत्या. डोळ्यात आपुलकीचं ताजं पाणी होतं. तिने शेवंताकडे एकटक पाहिलं आणि काहीही न बोलता तिला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत एकाच वेळी दिलासा, वेदना आणि मूक आश्वासन होतं की आता तू माझ्याकडेच, घाबरू नकोस. मंगेशला अंगणात बसवून मावशीने त्याच्या हातात पाण्याचा तांब्या दिला. शेवंताला आत घेऊन ती गुडघ्याजवळ ठेवलेल्या जुन्या पितळी तांब्याच्या घागरीतून तिला ताजं पाणी दिलं. पहिल्यांदा पाणी प्यायचं, मग जेवायचं, मावशीने शांत स्वरात सांगितलं. जेवण संपलं आणि बाहेरच्या अंगणात रात्रीचं साम्राज्य पसरलं. दूरवर कुठेतरी भुंग्यांचा मंद गुणगुणाट आणि गावाच्या कुशीत पसरलेली पिकलेल्या भाताच्या शेतांची मौशार गंध लहर. आकाशात ताऱ्यांची गर्दी आणि त्या चमचमीत आकाशाखाली शेवंताचं मन काही शांत होईना. त्या रात्री मावशीने तिला जुन्या झोपाळ्यावरच्या चटईवर झोपू दिलं. मंगेश तिच्या शेजारी झोपला होता. शेवंताच्या डोळ्यात झोप नव्हती. छपरावरून दिसणाऱ्या आकाशातल्या चंद्राकडे ती पाहत राहिली. तिच्या मनात प्रश्नांची, आठवणींची आणि उद्याच्या भीतीची वावटळ सुरू होती. हेच का माझं विसाव्याचं ठिकाण? का इथून नव्या लढाईची सुरुवात? विचारांच्या या लाटेत रात्र सरत गेली. पहाटेच्या पहिल्या कोवळ्या किरणांनी तिच्या डोळ्यात एक हलकीशी आशेची रेघ ओढली. शेवंता मावशीच्या घरी पोचली तेव्हा मावशीने तिला उबदार मिठीत घेतलं. तिच्या थकलेल्या खांद्यावर मायेचा हात फिरवला. घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. मंगेशच्या शिक्षणासाठी जे करावं लागेल ते आपण करू.
मावशीने धीरोदात्त शब्दात म्हटलं आणि त्या शब्दांनी क्षणभर तरी शेवंताच्या मनातल्या काळजीचा भार हलका झाला. गावकऱ्यांना तिच्या येण्याची बातमी वाऱ्यासारखी पटकन पसरवून टाकली. घराच्या खिडक्यातून, दाराच्या ओसऱ्यातून तिला न्याहाळलं जायला लागलं. काहींनी कुजबूज चालू केली तर काहींनी उघडपणे प्रश्न विचारायला सुरुवात केली. सासरच्यांनी हाकलून दिलंय म्हणे, कशासाठी आली ही इकडे? शब्द बाणासारखे शेवंताच्या काळजात घुसत होते. ती निमूट ऐकत राहिली. पडती बाजू असली की उत्तर द्यायचा हक्कही हिरावला जातो. पण सगळेच असे नव्हते. काही जणींनी तिच्याकडे करुणतेनं पाहिलं. बाई ग बिचारी हो, काय प्रसंग आलाय कोण जाणे? कोणीतरी हळहळत म्हणालं. नवऱ्यानं सोडलेली बाई हा शिक्का मात्र गावानं तिच्यावर ठरवूनच लावला. मावशीने तिच्या हातात हात घेत तिला घरात ओढलं आणि म्हणाली, शेवंता, लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस. आपण आपल्या संसारासाठी, आपल्या मुलासाठी उभं राहायचं. बाकी काय जग बोलतच राहील. त्या रात्री शेवंता मावशीच्या घराच्या ओसरीवर बसून विचार करत होती. तिच्या मनात एकच गोष्ट स्पष्ट झाली, ही लढाई तिला लढायचीच होती. ती मागे फिरूच शकत नव्हती. सगळं सहन करून, समाजाच्या कट्टर नजरा झेलून आपलं आणि मंगेशचं भविष्य उजळवायचं होतं. गाव तिच्याकडे कुठल्या नजरेनं पाहिल हे तिला माहिती होतं. तरीही तिची नजर फक्त पुढे होती. आता जगताना मागे वळून पाहायचं नाही, तिने मनाशी पक्क ठरवून टाकलं. एक दिवशी शेवंता मावशीसोबत मंगेशला गावातल्या शाळेत घेऊन गेली. तिच्या पावलागणिक हृदयाची धडधड वाढत होती. मुलाच्या भविष्यासाठी तिने हे पाऊल उचललं होतं, पण समाजाच्या नजरा तिला अस्वस्थ करत होत्या. मुख्याध्यापकांनी तिला सौहार्दानं स्वागत करून म्हटले, तुम्ही काळजी करू नका, मंगेशच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो. त्यांनी विश्वास दिला. त्यांचे शब्द आश्वासक होते. पण शाळेतले काही शिक्षक आणि गावकरी यांनी तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. तू नवऱ्याशिवाय एकटी कशी राहणार? मुलाचा सांभाळ कसा करणार? शेवंताच्या काळजावर घाव बसत होते. ती स्तब्ध झाली. मनात एकच निश्चय होता की मुलाच्या शिक्षणासाठी कुठल्याही कसोटीला उतरायचं. गावातले काही लोक तिला वेगळ्या नजरेनं पाहायला लागले. बायका ओसरीवर बसून कुजबुजत होत्या, नवऱ्याला सोडून आली म्हणे. कोणी म्हणालं तर दुसऱ्या कोणाचा टोमणा, नवरा सोडून गेला तरी बाई किती बिनधास्ते. या असल्या कटू बोलण्यानं शेवंता आतून पोखरली जात होती. ती गावात एकटी पडत चालली होती, पण मावशी तिच्या पाठीशी उभी होती. पण इकडे समाजाचा दबाव वाढत चाललेला होता. एक दिवस मावशीच्या नातेवाईकांनी तिच्या घरात गडबड उडवली. म्हणाले, तुझ्या घरात अशी बाई राहणं योग्य नाही. तिच्यामुळे तुझ्या घराच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. मावशीने त्यांना समजवायचा प्रयत्न केला की तिच्यावर अन्याय झालाय, तुम्ही समजून घ्या. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. त्यांच्या कठोर शब्दांनी शेवंता अस्वस्थ झाली. मावशीच्या घरावर तिला कायमचा भार बनायचं नव्हतं. मुलाच्या शिक्षणासाठी आपण 4 पैसे कमवले पाहिजेत हा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता. ती गावात काम शोधायला निघाली. एका पाठोपाठ एक घरं, दुकानं, शेतकरी सगळ्यांकडे विचारलं तिने, पण कुणीही तिला काम द्यायला तयार नव्हतं. नवऱ्याने सोडलेल्या बाईला काम दिलं तर आमची प्रतिष्ठा जाईल, अशा धारदार शब्दांनी तिला गावातल्या लोकांनी जखमी केलं. प्रत्येक पायरीवर तिला अपमानाचे चटके सोसायला लागत होते. शेवंताच्या डोळ्यात वेदनेची झाक होती. ती न डगमगता ते सगळं सहन करत होती. मावशीने तिचा हात हातात घेतला आणि तिला सावरण्याचा प्रयत्न केला. शेवंता, तुला हे समज सहन करायलाच लागन, पण घाबरू नको, मी आहे तुझ्याबरोबर. समाज जे काय बोलल ते तोंडानं बोलन, पण तुझं मन कणखर ठेवलं तरच तू पुढं जाऊ शकशील. तुला तुझ्या मुलासाठी संघर्ष करायचा आहे, त्याचं भविष्य तुला घडवायचं आहे. मी आहे तुझ्या पाठीशी. कोण तुझं वाकडं करतं फक्त की मी.
या मायेच्या आधारानं शेवंता पुन्हा उभी राहिली. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, होता फक्त निश्चय. तिला मागे फिरायचं नव्हतं, तिला जिंकायचं होतं. एक दिवशी मावशी शेवंताला गावच्या शाळेत छोटं मोठं काम मिळतंय का हे बघण्यासाठी गेली. तिची परिस्थिती समजून सांगत ती मुख्याध्यापकांच्या समोर जाऊन उभी राहिली. मावशीच्या शब्दांमध्ये शेवंताच्या संघर्षाची वेदना होती. मुख्याध्यापकांनी तिच्या परिस्थितीला समजून घेतलं आणि विचारलं की शेवंता, शाळेची स्वच्छता आणि इतर छोटी मोठी कामं करशील का? शेवंता क्षणाचाही विचार न करता म्हणाली, हा, मला कोणचं बी काम चालन, मी इथं सगळं करायला तयार आहे. शब्द नव्हते तेव्हा तिच्या डोळ्यात फक्त ठिणग्या होत्या. आवाजात कुठलाही गोंधळ नव्हता, भीती नव्हती, फक्त स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक जिद्द होती. त्या क्षणी तिच्या आयुष्याने एक वळण घेतलं. जगण्याच्या प्रवाहात वाहत चाललेल्या शेवंताने आता स्वतःची दिशा ठरवली होती. नुसती दिशा नव्हे, तर आता ती आपल्या जीवनाच्या पतंगाची दोरी स्वतःच्या हातात घेत होती. दुसऱ्या दिवशी पहाटेच ती उठून तयार झाली. नव्या उमेदीनं शाळेकडे निघाली. गावाच्या धुकट रस्त्यावरनं चालताना तिच्या पावलांना काहीशी घाई होती. जणू वर्षानुवर्ष थांबलेल्या वेदनांना मागे टाकत ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावत होती. शाळेच्या गेटजवळ पोचल्यावर तिच्या नजरेत थोडी शंका होती, पण मनात ठाम निर्धार होता. ही जागा आता केवळ शाळा उरली नाही, इथून माझ्या नव्या आयुष्याचं शिक्षण सुरू होणार आहे, ती मनाशी म्हणाली आणि कामाला लागली. सकाळच्या थंड हवेत झाडांवरून गळणारी दवबिंदूंची थरथर तिच्या मनाच्या भावनांना स्पर्शून जात होती. तिने शाळेच्या ओसरीवरची फरशी ओल्या कापडानं पुसायला सुरुवात केली. प्रत्येक घाण हटवताना ती जणू आपल्या मनावर साचलेल्या दुःखाच्या थरांना घासून टाकत होती. तिच्या हातातला झाडू फक्त धूळ झटकत नव्हता, तर तिच्या आयुष्याच्या जुन्या खुणा बाजूला सरकवत होता. बालकांचे बाग, खुर्च्या, फळ्यांचे कोपरे, खिडक्याचं शटर, खेळण्यासाठी ठेवलेली गोणपाटं, सगळ्या गोष्टींना तिने मायेने हात लावला. तिचं प्रत्येक काम हे केवळ मजुरी नव्हतं, ती पुन्हा एकदा जीवनाशी जुळण्याची प्रक्रिया होती. मुलं यायला लागली. त्यांच्या खोडकर हसण्यात तिला आपला हरवलेला निरागसपणा दिसायला लागला. कुणीतरी ताई म्हणून बोलवलं तेव्हा ती दचकली. कित्येक दिवसांनी कुणी तिला अशी सन्मानाने, ओळखीने हाक मारली होती. दिवस मागे सरत गेले आणि काम केवळ काम न राहता तिचा आत्मविश्वास बनला. संध्याकाळी ती थकलेली असायची, पण मनानं मात्र भरलेली असायची. घरी परतताना तिच्या चेहऱ्यावर हलकीशी समाधानी झाक दिसायची, जणू जगाच्या एका कोपऱ्यात उरलेल्या एका स्त्रीनं स्वतःसाठी जगात जागा शोधून काढलेली होती. शेवंताचं आयुष्य नव्यानं चालू झालं. कामानं तिची ओळख बदलली नव्हती, पण तिच्या अस्तित्वाला एक नवीन अर्थ दिलेला होता. हळूहळू शाळा तिच्यासाठी केवळ कामाचं ठिकाण राहिली नाही, ती तिचं दुसरं घर बनली. दररोज सकाळी ती शाळेच्या अंगणात पोहोचताच तिचं मन एखाद्या देवळात शिरावं तसं शांत व्हायचं. झाडांच्या सावलीतून येणारा वाऱ्याची मंद झुळूक, दारावर खटखटणारा झाडूचा आवाज आणि बाकांवरून उडणाऱ्या धुळीचा सुवास, सगळं काही तिला नव्या उमेदीनं भरून टाकायचं. आता ती केवळ फरशा पुसणारी बाई उरली नव्हती. तिला शेवंताताई म्हणून हाक मारणाऱ्या बालकांच्या नजरेत एक प्रकारची आपुलकी होती. त्या कोवळ्या मुलांनी तिच्या आयुष्यात जी ऊब दिली ती कुठल्याही शब्दात सांगता येणारी नव्हती. कुणी मळलेलं पाय घेऊन शाळेत यायचं, कुणी चपला हरवल्यामुळे रडत असायचं, तर कुणी पाण्याची बाटली उघडून सांडली की धडधडीत हसत तिच्याकडे पाहत बसायचं. ती सगळ्यांना समजवून घ्यायची. थोडीशी माया, थोडा शिस्तीचा सूर आणि मध्येच एखादा हसरा शब्द, एवढंच तिचं शिक्षण. कधीकधी मुख्याध्यापकही शेवंताच्या कामाची मनापासून प्रशंसा करत. एकदा तर एका पालक सभेत एका पालकानं सर्वांसमोर म्हटलं,
शाळा आतून बाहेरनं इतकी स्वच्छ सुंदर वाटती याचं कारण शेवंता वहिनींनी मनापासनं केलेलं काम. त्या दिवशी ती पहिल्यांदा थोडी लाजली, पण त्या लाजेमागे अनेक दिवसांच्या श्रमाचं समाधान होतं. जगाने तिला केवळ पाहिलं नव्हतं, ओळखलं होतं. एक दिवस ती आठवणीत कोरली गेली. एका गरीब विद्यार्थिनीला पावसाच्या दिवसात चपला फुटल्या होत्या. ती नंगे पाय शाळेत आली. संपूर्ण वर्ग तिच्याकडे बघत होता. शेवंतानं काहीही न बोलता आपल्या झोळीतून स्वतःच्या मुलाच्या जुन्या चपला काढून त्या मुलीपुढे ठेवल्या. त्या मुलीच्या डोळ्यात चमक आली होती. ताई, एवढंच बोलून तिने त्या चपला घेतल्या. त्या दिवशी शेवंता समजली की ती केवळ काम करणारी बाई नव्हती, ती त्या लहानग्यांसाठी आश्रय होती, विश्वास होती, एक आधार होती. शाळेतल्या शिक्षिकांपैकी एकीनं तिच्या हातात काही फाटके गणवेश दिले आणि विचारलं, शेवंता वहिनी, तुम्ही हे शिवू शकाल का? ती हसली. ती वेळ होती जिथे तिच्या जुन्या कौशल्याला सुद्धा जागा मिळाली. आता ती फक्त साफसफाई नाही तर शिवणकाम, थोडंफार भाजीपाला आणणं, सणानिमित्त सजावट करणं, सगळ्यात सहभागी व्हायला लागली. ती आता शाळेचा अविभाज्य भाग बनली. गावातल्या येता जाता टोचून बोलणाऱ्या बायका आता तिच्या कामाबद्दल आदरानं बोलायला लागल्या. कोणी तिला मंदिरात ओवाळायला बोलवायचं, तर कोणी एखाद्या कार्यासाठी मदत मागायचं. ती आता शाळेतली शेवंता वहिनी म्हणून ओळखली जायला लागली. तिच्या कपाळावरचं कुंकू आता थोडं उजळलं होतं. तिच्या आवाजात एक शांत पण ठाम सूर असायचा. कधी ना कधी कोलमडून गेलेलं तिचं अस्तित्व आता स्वतःच्या कष्टांवर, आत्मसन्मानावर आणि समाजानं दिलेल्या थोड्याशा मान्यतेवर पुन्हा उभं राहिलं होतं. एक दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यावर शेवंता शांतपणे घरी जात होती. रस्त्याच्या वळणावरनं जात असताना एका घराच्या ओसरीवरनं कोणीतरी आवाज दिला की, शेवंता, अगं थांब, इकडं ये. शेवंता थोडी दचकली. आवाज ओळखीचा वाटला. ती मागे वळून पाहायला लागली. ती बाई म्हणजे गावातली घरंदाज वयोवृद्ध रखमा आजी होती. शेवंता तिच्या ओळखीची होती. तिची आई लहानपणी मावशीकडे आली की अधूनमधून रखमा आजीकडेही जात असे. त्यामुळे आजींनी तिला अगदी ओळखीच्या मायेनं आपल्या अंगणात बोलवलं. घरात गेल्यावर रखमा आजींनी तिला ओसरीवर बसवलं. ती काळजीनं पाहत होती तिच्याकडे. म्हणाली, लहानपणी किती गोड दिसायची ग तू. तुझी आई आमच्याकडे लय वेळा यायची, आम्हाला कामधंद्याला मदत करायची. पण आता तुझी ही परिस्थिती बघून माझ्या काळजात चर्र होते. रखमा आजीच्या डोळ्यात जुन्या आठवणींचा भावूकपणा होता. गप्पांच्या ओघात आजी उठून घरात गेली आणि काही क्षणात एका पिशवीत धान्य आणि स्वच्छ पण जुन्या साड्यांचं गाठोडं घेऊन आली. घे बाळा, तुझ्यासाठी थोडं धान्य आणि या साड्या आहेत. जुन्या आहेत पण स्वच्छ आहेत, चांगल्या आहेत, तुला उपयोगी पडतील. तिने मग एक कपड्याची पेटी उघडली. नातवाचे आणि सुनेचे काही जुने पण चांगल्या स्थितीतले कपडे काढले. हे तुझ्या पोरासाठी घे, मंगेशसाठी. पोरगं लहान आहे, त्याला कपड्याची गरज पडनच की. घे ग बाळा, घे. मला खूप दिवसापासून तुला काहीतरी मदत करायची होती, पण मला वेळ नाही मिळाला बघ. शेवंता स्तब्ध बसली होती. तिला काय बोलावं सुचत नव्हतं. रखमाजीच्या काळजीने तिचं मन भरून आलं. शांतपणे पण भरल्या डोळ्यांनी तिने त्या वस्तू हातात घेतल्या. आजीच्या चेहऱ्यावर कळकळीची माया स्पष्ट दिसत होती. तुझ्या बाबतीत एवढं सगळं घडतंय, पण किती धीरानं पेललंय ग सगळं. देव भलं करो तुझं बाळा. असं म्हणत तिने शेवंताच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. त्या मायेच्या स्पर्शानं शेवंता क्षणभर लहान मुलीसारखी भासली. कित्येक दिवसांनी कोणीतरी निरपेक्ष प्रेमाने तिला आधार दिला होता. ती बोलली काहीच नाही, पण तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंनी मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. रखमाजीच्या दारात माया होती. त्या मायेच्या सावलीत शेवंता काही क्षण विसावली. रखमाजींनी शेवंताला आपल्या हातानं दिलेल्या त्या धान्याच्या पिशवीपेक्षा मायेचा ओलावा आणि धीराची सावली हे जास्त मोलाचं होतं. तिच्या तळहातावर मायेनं हात फिरवत आजी म्हणाली,
अगं तुझी आई किती लढवय्यी होती मला माहिती. आता तू भी तिच्यासारखी कणखर झालीस. तुझ्या पाठीशी तुझी मावशी आणि मी खंबीरपणे उभे, इसरायचं नाही. शेवंता मनातून हे लावून गेली. आपल्या आईचं एवढं कौतुक, आपल्यावर एवढा विश्वास व्यक्त करणारं कोणीतरी आहे ही जाणीव तिला शांत करत होती. आजीच्या शब्दात मायेशिवाय आश्वासन होतं, आधार होता. त्या संध्याकाळी शेवंता हातात फक्त धान्य आणि कपड्याचं गाठोडं घेऊन चालली नव्हती, तर हृदयात एका नव्या विश्वासाची ठिणगी घेऊन चालली होती. जाण्यापूर्वी आजींनी तिला सावध करत सांगितलं की शेवंते, लोक काही बडबड करतील, लक्ष द्यायचं नाही आपण. ज्याची पडती बाजू आहे त्याला सावरायला कोणी येत नाही, पण ज्याचं नशीब उजळलेलं असतं, जो पैसा कमवतो, त्याच्यासाठी हीच माणसं धावून धावून जातात. त्यामुळं तुला तुझ्या पायावर उभं राहायला शिकायला लागन. तुझ्या मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं आहे ना, मग लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता झटत राहा बाई. शेवंता स्तब्ध झाली. आजीच्या शब्दामध्ये कडवट वास्तव होतं. लोकांच्या वाईट बोलण्यामुळे ती कित्येकदा हतबल होत असे, पण मंगेशच्या भविष्यासाठी ती हे सगळं सहन करत होती. तरीही तिच्या मनात एक प्रश्न कायम घर करून होता. समाज स्त्रीच्या आत्मसन्मानाला का इतकं नाकारतो? नवऱ्याने साथ सोडली म्हणून एका स्त्रीला दुय्यम का मानलं जातं? तिला सतत कमीपणा सहन का करावा लागतो? हे प्रश्न तिच्या मनात भिंगरीसारखे फिरत राहायचे, पण त्यांची उत्तरं मात्र तिला मिळत नव्हती. शेवंता हळूहळू या परिस्थितीतून उभी राहायला लागली. गावकऱ्यांच्या नजरा, टोमणे, कुजबूज या सगळ्यांना पचवत जगायला लागली. हळूहळू तिने गावातच कामं शोधायला सुरुवात केली. सकाळी शाळेत स्वच्छतेचं काम, दुपारी कोणाच्या तरी शेतात मदत, संध्याकाळी घरी परतताना दुसऱ्या दिवशीच्या जगण्याचा विचार. तिच्या प्रत्येक कष्टात एकच स्वप्न होतं, मंगेशचं उज्ज्वल भविष्य घडवायचं. रखमाजीच्या शब्दांनी तिला जीवनाची नवी दिशा दिली होती. ती दिशा तिच्या पायांखाली भक्कम करण्यासाठी ती रोज नव्यानं उभी राहत होती. हळूहळू शेवंता आपल्या पायावर उभी राहत होती. मावशीच्या गावात मिळालेल्या एका संधीचा तिने पुरेपूर फायदा घेतला. शाळेत काम मिळालं आणि तिने स्वतःला पूर्णपणे तिथे झोकून दिलं. मुलाला शिकवताना ती सांगायची की परिस्थिती कधी बदलत नाही, आपण झगडत पुढे जायचं असतं. गावकऱ्यांनी तिच्या कष्टांची दखल घ्यायला सुरुवात केली. ज्या गावकऱ्यांनी तिला हेटाळलं, जिच्यावर त्यांनी कुजबूज केली, त्यांच्याच नजरेत आता थोडा सन्मान दिसायला लागला. काहींनी तिचं कौतुकही केलं, पण अजूनही काही जण तिच्या मागे वाईट बोलतच होते. शेवंता शांत होती. ज्या समाजाने तिला दुय्यम लेखलं, त्याच समाजासमोर तिने आपल्या संघर्षाच्या जोरावर एक आदर्श उभा करायचं ठरवलं. मंगेशचं शिक्षण चालू झालं होतं. दिवसागणिक ती अधिक सक्षम होत चालली होती. तिची कहाणी आता एका प्रेरणेत रूपांतरित होत होती. परिस्थिती कितीही कठीण असो, आत्मसन्मानानं जीवनात पुढे जाता येतं हे ती अनुभवत होती. शेवंता शाळेच्या सुट्टीच्या दिवशी रखमा आजीकडे गप्पा मारायला गेली होती. ती नेहमीच सुट्टीच्या दिवशी आजीकडे गप्पा मारायला जात असे, पण त्या दिवशी विशेष घडलं. आज त्या दोघींमध्ये गप्पांचा सिलसिला जोरात रंगला होता. रखमा आजी बोलता बोलता गावात घडलेल्या एका महत्त्वाच्या घटनेची माहिती शेवंताला सांगायला लागली. शेवंता शेजारच्या बाबूनानाचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं. लग्न होऊन 1 वर्ष पूर्ण झालं नसेल, एक दिवशी सवयीप्रमाणे बाबूनानाची बायको वत्सला गोठ्यात गोठा साफ करायला गेली होती. गोठा साफ करून ती परसवामध्ये शेणाची टोपली घेऊन माचावर शेण टाकण्यासाठी गेली. शेण माचावर पसरवून बाजूला झाडाची पडलेली पातेरी छोट्या काठीनं गोळा करत असताना अचानक एक पिवळा धमक साप दगडी ढिगाऱ्यातनं बाहेर आला आणि वत्सलाच्या डाव्या हाताला त्यांनी चावा घेतला. हे ऐकताना शेवंताचं अंग शहारून आलं.
वत्सलेला त्या क्षणी काय करावं कळत नव्हतं. आजूबाजूला दुसरं कोणीही तिथे नव्हतं. परिस्थिती अत्यंत धोक्याची असल्यानं वत्सलानं जीवाच्या आकांतानं आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून घरातले सगळे लोक धावत पळत परसवाकडे आले. बघतात तर वत्सला बेशुद्ध जमिनीवर पडलेली होती. घरातल्या माणसांनी घोळका करून एकमेकांना विचारलं, काय झालं काय झालं. इकडे वत्सलेच्या तोंडातनं फेस बाहेर येत होता. डाव्या हातावर रक्त दिसत होतं. हे बघून सगळ्यांच्या लक्षात आलं की वत्सलाचा सापानं चावा घेतलाय. घरातल्या सगळ्यांची धावपळ चालू झाली. वैद्य आणण्याचं काम चालू झालं, पण एकाही वैद्याच्या औषधाने फरक पडला नाही. सोलगाववरून वत्सलेच्या माहेरचे भाऊ वैद्य घेऊन आले. त्यांच्याही औषधांनी फरक पडला नाही. आता काय करावं, सगळ्यांना मोठा प्रश्न पडला होता. तितक्यात भाऊ नाना जैतापूरहून नुकतेच घरी आले होते. त्यांना या घटनेची माहिती मिळाली. ते धावत पळत तिथे आले. बाबूनानांनी घडलेली सगळी परिस्थिती त्यांना सांगितली. भाऊनाना सगळी माहिती ऐकून म्हणाले, बाबू, सगळ्यांनी हात टेकलेत. आता आगारातल्या नारायणाला बोलव. मी सांगतो त्याच्याकडे नक्की उपाय असणार काहीतरी. नारायण नवाळे यांना वाडीतले लोक तेव्हा खुळा समजत होते. तो येऊन काय करणार असा प्रश्न लोकांना पडला होता. एकदा त्यांनी साधा साप पकडला आणि तो काय मोठा मंत्री झाला का अशी खिल्ली उडवली जात होती. भाऊनानांनी जोरात ओरडून सगळ्यांना शांत केलं आणि म्हणाले, अरे काय चाललंय तुमचं, कशाला गडबड गोंधळ करताय, सगळ्यांनी शांत बसा. बाबू, तुझा नारायणला घेऊन ये, तो काहीतरी उपाय करेल. बाबूंनी घाईघाईने आगारातल्या नारायणाकडे धाव घेतली आणि सगळी परिस्थिती घडलेली त्यांना सांगितली. नारायणराव शंका व्यक्त करत म्हणाले की बाबू, तुझ्या वाडीतले लोक मला खोळा समजतात, मग मी खोळा माणूस काय उपचार करणार. बाबूनाना म्हणाले, त्याचं काय घेऊन बसला तुम्ही, आज माझ्यावर मोठा प्रसंग आलाय, मी तुझ्या पाया पडतो. तुझ्या भाऊनानांनी मला तुझ्याकडे पाठवलंय, त्याचा शब्द तू मोडू नको. नारायणराव थोडं शांत होऊन नाकातून फुसकारा घेत, असं आहे का असं म्हणत आतल्या खोलीत गेले. पिशवीत काही औषधं घेतली आणि पिशवी खांद्यावर लावून तडक बाबूनानाबरोबर घरी निघाले. नारायणरावांनी वत्सलेला निरखून बघितलं आणि म्हणाले, बाबू, सगळ्या वैद्यांनी उपाय केले, पण तुमचं सौख्य आता माझ्या हातात आहे. भाऊनानांनी त्यांना समजून सांगितलं की नारायणा, जर तू या बाईला मरणाच्या दारातून बाहेर काढलंस तर तुझं नाव अख्ख्या पंचक्रोशीत प्रकाशमान होईल. नारायणराव म्हणाले, मी या बाईला मरणाच्या दारातून वाचवण्याचा प्रयत्न करतो. 7 दिवस नारायणराव वत्सलेच्या उशापाशी बसून रात्रंदिवस उपचार करत होते. 8व्या दिवशी वत्सलेच्या पोटात जळजळ चालू झाली आणि नारायणरावांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांनी वत्सलेला गोठ्याच्या बाजूला असलेल्या शेणाच्या उकिरड्यावर 7 दिवस ठेवलं. पोटाची आग कमी व्हायला लागली. जळजळ थोडी कमी झाली. 8व्या दिवशी वत्सलेला आंघोळ घालण्यात आली. नारायणरावांनी बाबूनानाला सांगितलं की आता काळजी करायची गरज नाही, सगळं विष अंगातनं उतरलंय. बाबूनानाने आणि भाऊनानांनी नारायणरावांचे मनापासून आभार मानले. भाऊनानांनी वचन दिलं की तुला मी जो शब्द दिलाय तो मी पूर्ण करणार. तुझं नाव आता अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होईल. नारायणरावाचं नाव त्या भागात प्रख्यात झालं. तो दिवस एक ऐतिहासिक घटना बनला. रखमाआजी ही घडलेली घटना शेवंताला सांगत होती तेव्हा शेवंताच्या अंगावर काटा उभा राहिला होता. असे दिवसामागून दिवस चाललेले होते. शेवंताचे मावशीच्या गावात कधी सुखाचे तर कधी दुःखाचे दिवस जात होते. परंतु या नव्या आयुष्याच्या प्रवासात एक दिवस तिच्या कानावर एक वाईट बातमी आली की मनोजने गुपचूप दुसरं लग्न केलेलं आहे. ही बातमी तिच्या काळजावर कुऱ्हाडीसारखी कोसळली. ज्या माणसाने तिला आणि मंगेशला घरातून बाहेर काढलं त्यांनी तिला सोडचिठ्ठीही न देता दुसऱ्या बाईशी लग्न केलेलं होतं. शेवंता हादरली. आधी तिला वाटलं की काहीतरी अफवा असेल. गावातल्या लोकांच्या कुजबुजीकडे दुर्लक्ष करणं तिला जमत होतं. जेव्हा तिच्या मावशीने तिला हे सत्य सांगितलं तेव्हा मात्र तिच्या मनाचा ठाव सुटला. शेवंते, अगं तुझ्या नवऱ्याने दुसरं लगीन केलंय. तू हिथं गप राहिली, पण तो तुझ्या अस्तित्वाची पर्वा बी करत नाही.
हे ऐकलं आणि शेवंता सुन्न झाली. तिच्या डोळ्यासमोर उभ्या संसाराची राख रांगोळी होत होती. पण पुढच्या क्षणी तिच्या आतमधून काहीतरी पेटून आलं. शेवंता चवताळून उठली आणि म्हणाली, मावशी, मला आता इथं थांबायचंच नाही. शेवंता चुलीतल्या निखाऱ्यासारखी धगधगत होती. तिचं शरीर थरथरत होतं. डोळ्यात संताप साठलेला होता. एखाद्या वाघिणीसारखी ती चवताळून उठली. मावशी समजवत होती, असं पटकन काय करू नको, शांत डोक्याने विचार कर, तो मनोज तुझ्या योग्यतेचा नाहीच आहे. पण शेवंता आता कोणाचंही ऐकायला तयार नव्हती. तिने मंगेशला कडेवर घेतलं आणि तडक सासरी जायला निघाली. तिच्या डोळ्यासमोर फक्त मनोजने केलेला विश्वासघात, सासरच्या लोकांनी दिलेली अपमानास्पद वागणूक आणि तिने संघर्षानं कमावलेला आत्मसन्मान होता. श्रोते हो, शरद नवाळे लिखित शेवंता या कादंबरीचा हा होता आजचा भाग. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. आणि श्रोते हो, जर अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, वरती जो साहित्य पंढरीचा आत्ता लोगो दिसतो, या लोगोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. नमस्कार.